भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी राजगुरुनगर शहरात अभिवादन। जुन्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एसटी बस स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शासनातर्फे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, नायब तहसीलदार राम बीजे आणि रवींद्र मोरे यांनी केले अभिवादन। नागरिकांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून आणि मौन पाळून बाबासाहेबांना वाहिली आदरांजली। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्रिसरण, पंचशील आणि पूजापाठ। राजगुरुनगर शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी बाबासाहेबांना केले अभिवादन। पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, माजी सरपंच शांताराम घुमटकर, जी.आर. शिंदे, भीमशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव, भीमज्योत तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष सचिन अंकुश, नितीन गायकवाड, विशाल खंडागळे, प्राध्यापक संदेश भोसले आदींकडून मानवंदना। जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटाच्या उमेदवारीबाबत आमदार बाबाजी काळे यांचे भाष्य। सर्वपक्षीय उमेदवारीसाठी इच्छुक असलेले संदीप सोमवंशी यांच्याकडून श्री क्षेत्र म्हाळुंगे गावात होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गात बोलबाला। संदीप सोमवंशी यांना आमदार बाबाजी काळे यांच्याकडून अनोख्या शुभेच्छा। संदीप सोमवंशी यांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी लावली हजेरी। ऊस तोडणीच्या हंगामामुळे हिंस्र वन्यजीवांची मानव वस्तीमध्ये धाव। ऊसाची शेती सोडून बिबटे भक्ष्यासाठी पाळीव प्राण्यांना बनवतायत शिकार। राजगुरुनगर शहरात बिबट्याची एंट्री। शहरालगत बिबट्याच्या डरकाळीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पराळे गावात शेतकरी सबाजी कालवडे याच्या गोठ्यातून वासराला बनविले भक्ष्य। विविध मागण्यांसाठी राज्यातील 35,000 पोलीस पाटील नागपूर अधिवेशनात धडकणार। महाराष्ट्र राज्य गाव पोलीस पाटील संघाच्या वतीने 10 डिसेंबर रोजी पोलीस पाटलांचा मोर्चा निघणार। मोर्चामध्ये 15,000 पोलीस पाटील सहभागी होतील। अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांना विश्वास। नागपूर येथे पोलीस पाटलांच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी खेड तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने आमदार बाबाजी काळे यांना केले आमंत्रित। यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, खेड तालुका अध्यक्ष दीपक पावडे, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे कार्यकारी अध्यक्ष पप्पू काका राक्षे, कार्यकारी अध्यक्ष मारुती हुरसाळे, कान्हेवाडी गावचे पोलीस पाटील गणेश प्रधान आदींची उपस्थिती। चाकण शिक्रापूर रस्त्यावर देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतूस बाळगणाऱ्या दोघांना बेड्या। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाकडून दोघांवर कारवाई। वैभव सुरेश माने वय 29 राहणार दत्तनगर चिंचवड आणि अल्बर्ट सायमन जोसेफ वय 25 राहणार मद्रास हॉटेल देहू रोड या दोघांना अटक। कडाचीवाडी गणपती मंदिराजवळ रस्त्यावर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:15च्या सुमारास पोलिसांची कारवाई।